मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेले आहेत। त्यांनी आज छगन भुजबळ यांच्यावरती निशाणा साधल्यानंतर याला प्रत्युत्तर देताना भुजबळांनी सुद्धा म्हटलेलं आहे की जरांगे पाटील यांनी पहिले ग्रामपंचायत निवडणूक लढून दाखवावी। यासाठी आपल्यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः मनोज जरांगे पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। जरांगे पाटील काय सांगाल? स्वतः भुजबळांनी म्हटलंय की तुम्ही स्वतः ग्रामपंचायत निवडणूक आधी लढून दाखवावी। माझा समाज आहे ना, तो कोण मला सल्ले देणार आहे? तुझं बघ आता काय होतंय ते, तू आणखीन तरी माझ्या नादी लागू नको। तुला आता जी 1.5 लाखाची वेळ आली, जशी एखादी रातची टपकून वर। त्यांनी असं सुद्धा म्हटलं की मी स्वतः मुंबईचं 25 वर्ष हे केलेलं, 2दा महापौर झालेलो, मुंबईतनं 2दा आमदार झालो, येवल्यातनं 4 वेळा आमदार झालो। आधी तुम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत उतरून जातो हे नको शिकू म्हणा, मराठ्याच्या जीवावर झाला तो आता जेवढं सांगितलं तेवढं हे नको शिकू। फक्त आता तो मराठा ओबीसी आरक्षणात गेले, राहा शांत, नसता ढकली तुला सुद्धा बाहेर। तुम्ही त्यांच्या आव्हानाचा स्वीकार करणार का? तुम्ही ग्रामपंचायत येणार का, निवडणुकीत उतरणार का? त्याचं आव्हान, त्याचं त्याला सुद्धा नाही, ते काय आव्हान देतोय? ओबीसी नेते प्रकाश यांनी असं म्हटलं की ओबीसीवरती अन्याय होतो, आता ओबीसींना पक्ष स्थापन करण्याची वेळ आलेली आहे। येत्या काही दिवसात ते पक्ष स्थापन करून पक्षाचं नाव सुद्धा जाहीर करणार आहेत। नाही, ओबीसीवर अन्याय नाही होत। मराठे हे 42 वर्षापासून ओबीसी आरक्षण आहे, त्यांच्यावरती अन्याय झाला। आणि पक्ष स्थापनेचा विषय असेल तर तो माझा विषय नाही, ते प्रत्येकाला अधिकार आहे, ज्याने त्याने काय करावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे। कारण राजकीय विषयावर मी बोलत नाही, पण माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या मराठ्यांच्या विरोधात आला मी कोणाला सोडत नाही, सोडणार सुद्धा। जर प्रकाश यांनी पक्ष स्थापन केला, जर मराठा ओबीसीत सामील झाले तर तुम्ही त्या पक्षात सामील होणार का उद्या जर वेळ आली तर? आरक्षण देणार का आम्हाला 100% मराठ्याला? आम्हाला तुमचं कळत ना, आमचं कळत नाही का आम्हाला? पण त्यांनी ओबीसीत जर तुम्ही सामील झाला, जर मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळाले, जर यांनी शेंडगेंनी पक्ष स्थापन केलेला असेल, त्या पक्षात जर तुम्ही उद्या त्यांच्या पक्षाचा प्रचार करणार का जर वेळ आली तर? मला राजकारण हा विषय समजत नाही, त्यामुळे मी त्याच्यात बोलणार पण नाही। पण मराठा आम्हीच आणि ओबीसी पण आम्हीच। नक्कीच हे होते जरांगे पाटील। भुजबळांनी खरं तर मला आव्हान देणं थांबवावं, स्वतः मराठेच त्यांना उत्तर देतील असं सुद्धा जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। हे म्हणतात झी मीडिया, रांजणगाव, पुणे।